नमस्कार. मी रजनी रमेशचंद्र मोरे. मी आज आपल्याला ज्योती मॅडमकडे मी मनरेखेचा क्लास केलेला, त्याबद्दल मला आलेले अनुभव मी आपल्यासमोर मांडत आहे, शेअर करत आहे. गेल्या महिन्यात मी मार्चमध्ये ज्योती मॅडमकडे, ज्योती पवार मॅडम यांच्याकडे मी मनरेखेचा क्लास केला. त्याच्या आधी तर रेकी लेवल 1, 2, 3 किंवा न्यूमरोलॉजी, एंजल हे सगळे कोर्स मी केलेलेच आहेत. पण मनरेखेचा कोर्स केल्यानंतर माझ्या जीवनात काय बदल झाले ते मी आपल्याला थोडक्यात सांगते. तर मॅडमनी पहिल्याच दिवशी मनरेखेचा क्लासमध्ये आम्हाला त्यातलं काही माहीत नाही. पैसा म्हणजे आपण पैशाविषयी आपण एवढं म्हणजे आपल्या भावनाच वेगळ्या असतात पैशाविषयी. किंवा एखादा श्रीमंत माणूस बघितला तर त्याच्याबद्दल आपण कधी चांगलं बोलत नाही. किंवा आपल्याकडे काही कमी असेल तर आपण काय माझ्याकडे हेच नाही, तेच नाही, माझ्याकडे शिक्षण नाही म्हणून मी कमवलं नाही, आपण आपल्यालाच दोष देत बसतो उगीचच. तर ते मनीरेखी शिकल्यामुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात काय बदल होतात ते मी छान अनुभवलं. मनीरेखीच्या क्लासमुळे आपल्याला पैशाविषयी एक आदर, रिस्पेक्ट, कॉन्फिडन्स निर्माण होतो. पैसा हा आपल्याला सहज कमवता येतो आणि आपल्यामध्ये जर जिद्द चिकाटी असेल तर खरंच आपण पैसा कमवू शकतो. आपण श्रीमंत लोकांना म्हणतो की तो नशीब काढून आला आहे, पण त्याच्यामागे त्यांची काहीतरी मेहनत असते ना, म्हणून त्यांच्याकडे पैसा आलेला असतो आणि पैसाच पैशाला जवळ करतो. एकदा आपण पैसा कमवायला लागलो की तो पैसा देणं घेणं त्याचं चालू राहिलं की आपोआप आपल्याकडे तो पैसा वाढत राहतो. पण हे आपल्याला माहीत नसतं. मग त्याच्यासाठी आपल्याला अशा गुरूंची, अशा शिक्षकांची, ज्योती मॅडमसारख्या शिक्षकांची गरज असते. तर ती मला मिळाली. तर मनरेखेचा क्लास केल्यानंतर मॅडमने पहिल्या दिवशी सांगितलं की आपल्या प्रत्येक माणसाला जन्माला घातल्यानंतर काही ना काही कला दिलेलीच असते. तर तुम्ही त्या कलेच्या याच्यातनं आपण पैसा कमवायला तुम्ही सुरुवात करा. कोणाला भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पार्लरचा कोर्स केलेला असतो किंवा पाककला, असे विविध आपल्याकडे गुण असतातच. तर त्यातनं आपण पैसा कमवायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि मनरेखेचा क्लास केल्यामुळे आपले सगळे चक्र पण बॅलन्स होतात. आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला लागतात, पॉझिटिव्ह, निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. तसंच माझ्या जीवनात झालेलं. मॅडमनी पहिल्याच दिवशी सांगितलं की तुम्ही आता पैसा अट्रॅक्ट करा, पैसा कमवायला सुरुवात करा. तुमच्यात जे गुण असतील ते सहजपणे आपण पैसा कमवू शकतो. तर मला कुकिंगची खूप आवड होतीच. लग्न झाल्यापासून म्हणजे मला जेवण बनवायला किंवा कोणी पाहुणे आले की त्यांचा आदर सत्कार करायला, पदार्थ नवनवीन बनवायला खूप आवडायचे. तर खाऊ घालायचं आणि डब्यातही घालून द्यायचं चांगलं म्हटलं की हा माझा छंदच होता आणि त्यात मला आनंदही मिळायचा. पैसा कमवणं हे मी कधी म्हणजे मनात आणलंच नाही. तर मग माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या की अगं तू कर ना, पुरणपोळी छान बनवते, चकली बनवते, चिवडा वगैरे आम्ही घेत जाऊ तुझ्याकडून. पण तेव्हा मला असं कमीपणा वाटायचा की काय मी हे बनवू आणि घरात मी कष्ट करू आणि तुम्हाला द्यायचं ते, छे माझ्या नाही होणार बाबा, ते माझं काम नाही आहे ते, असं मला वाटायचं. आपली मुलं एवढी शिकलेली परदेशात आहे आणि आपण काय हे काम करायचं असं वाटायचं. मग हा क्लास केल्यामुळे काय माहीत, आणि त्या म्हणजे मला मोटिवेट करत होत्या, पण ती वेळ माझी आलेली नव्हती आणि ती वेळ माझी ज्योती पवार मॅडममुळे आली. तर त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात क्लिक झालं की खरंच आपण हे काहीतरी करायला पाहिजे. आणि मग 2 दिवसांनी होळी होती. आम्ही असंच कट्ट्यावर सगळ्या मैत्रिणी बसलो होतो. तर तेव्हा अचानक एक मैत्रीण आली आणि ती म्हणाली, "काय गं, मला पुरणपोळीची ऑर्डर द्यायची होती, तर माझी बाईच कुठेतरी गावाला गेलेली आहे आणि आता मला पुरणपोळ्या नाही मिळणार." मग तेव्हा एकदम मी पटकन म्हटलं, "अगं चल, मी करून देते." "काय, तू करणार?" म्हटलं, "हो." आणि मग तिची पहिली ऑर्डर घेतली आणि तिचं नावसुद्धा काय,
अन्नपूर्णा. म्हणजे अन्नपूर्णाच माझ्यासमोर येऊन थांबली आणि ती स्वतःच बोलली आणि मी पण लगेच त्या प्रश्नाला तिचं उत्तर दिलं, की नाही मी बनवते. आणि मग लगेच आजूबाजूच्या मैत्रीण पण म्हणाल्या, "काय खरंच? अगं मग मला पण दे 4. अगं मला पण दे 4-5." असं करून मी लगेच 2 दिवसांनी होळीच्या ऑर्डर घेतल्या. माझ्या त्या बिझनेसला जसं काही मी सुरुवात केली. माझ्यातील जी कला होती त्यात आणि मग पुरणपोळीची मी ऑर्डर दिली. सगळ्यांना तर म्हणजे आवडले ते पुरणपोळी वगैरे आणि मला पण 4 पैसे मिळाले तर मलाही खूप आनंद झाला. आणि मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं, की आता आपल्याला जे पदार्थ येतात ते सुद्धा आपण बनवू. आणि मग आपण सकाळी जरा लवकर उठलं ना 1 तास, की देवपूजा वगैरे करून झाली, की 8 ते 11 खरंच काही वेळ नसतो आपल्याला काही म्हणजे रिकामा वेळ असतो. उगीच आपण मोबाईल बघत बसतो, काहीतरी टी व्हीवर एखादं काहीतरी बघत बसतो. मग मी ठरवलं, की आपण 8 ते 11 एक पदार्थ बनवायचा आणि तो आपल्या WhatsAppच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर टाकायचा, की मी आज हा पदार्थ बनवला आहे. तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि मग मी माझ्या बिझनेसला गेल्या आठवड्यापासून सुरुवात केली. असं ड्रायफ्रूटचे लाडू, चकली, शंकरपाळे, पोह्यांचा चिवडा, असा एक-एक पदार्थ आपण सकाळी बनवू शकतो 2 ते 2.5 तासामध्ये. आणि दुपारी 2च्या नंतर पॅकिंग केलं, की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सगळ्या मैत्रिणी कट्ट्यावर भेटल्या वगैरे, की मग त्या घेऊन जातात. आणि मला छान रिस्पॉन्स मिळाला, प्रोत्साहन मिळालं. छान